नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता आपला रब्बी हंगाम चालू होणार आहे। तर रब्बी हंगाम चालू झाल्यानंतर एक थोड्या दिवसांमध्ये थंडी आली की शेतकरी या रब्बी हंगामामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात लागवड करतात ती म्हणजे गव्हाची। आणि गहू हे पीक कसं आहे की कमी खर्चात कमी दिवसात आणि कमी मेहनतीमध्ये उत्पन्न चांगलं मिळवून देणारं पीक आहे मित्रांनो। पण कसं असतं, प्रत्येक शेतकऱ्याला चांगलं उत्पन्न मिळेल असं नसतं। की काय असतं की काही गोष्टी जातींवरती अवलंबून असतात। काही जाती ह्या कमी कालावधीच्या असतात, काही जाती ह्या जास्त कालावधीच्या असतात, तर काही जाती उत्पन्नासाठी, तर काही जाती घरी खाण्यासाठी। अशा पद्धतीने जातींची प्रतवारी असते मित्रांनो। कमी पाण्यामध्ये कमी वेळामध्ये येणाऱ्या जाती, जिथं ज्या शेतकऱ्याला पाण्याची कमतरता आहे त्या शेतकऱ्यानं त्या जातींची लागवड केली पाहिजे। आणि एखाद्या शेतकऱ्याला जर घरी खायचं आहे त्यानं त्या जातींची लागवड केली पाहिजे, आणि एखाद्याला उत्पन्नासाठी करायचं आहे तर त्यानं त्या उत्पन्नाच्या जातींची लागवड केली पाहिजे। तर ह्याच मी आता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध एक 5 जाती गव्हाच्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, ज्याची लागवड तुम्ही केल्यानंतर तुम्हाला प्रत्येक प्रतवारीनुसार तुम्ही लागवड करू शकता। पहिली व्हरायटी आहे मित्रांनो अंकुर सीड्स कंपनीची केदार। या जातीची वैशिष्ट्ये अशी आहेत की आपण याची लागवड हंगामात वेळेवर किंवा उशिरा सुद्धा केली तरी उत्पन्न आपल्याला ही चांगलंच देते। ही जेमतेम इतर गव्हांसारखंच हिचा कालावधी सुद्धा असतो, आणि उत्पन्न याचं मित्रांनो 18 ते 20 क्विंटल एकरी असं याचं उत्पन्न मित्रांनो मिळतं। त्याचबरोबर मित्रांनो दुसरी व्हरायटी आहे ती बायोसीड्स कंपनीची लोकवन। सगळ्यांचा लोकप्रिय आणि लोकवन हा मित्रांनो सगळ्यांचा आवडती व्हरायटी आहे। घरी खाण्यासाठी ही व्हरायटी योग्य आहे, कमी कालावधीमध्ये येते, पण याची लागवड मात्र मित्रांनो वेळेवरच करावी लागते। उशिरा झाली तर उत्पन्नामध्ये घट होते, त्यामुळे वेळेवर लागवड केल्यानंतर चांगलं उत्पन्न याच्यापासून मिळतं। आणि घरी खाण्यासाठी सगळ्यात एक नंबर अशी ही व्हरायटी मित्रांनो आहे। आणि या लोकवनचं एकरी उत्पादन 18 ते 20 क्विंटल एकरी असं पडतं मित्रांनो। त्याचबरोबर तिसरी व्हरायटी आहे म्हैको सीड्स कंपनीचा मुकुट हा वाण। या वाणाची वैशिष्ट्ये मित्रांनो अशी आहेत की याची वेळेवर किंवा उशिरा सुद्धा आपण लागवड करू शकतो, आणि याचं एकरी उत्पादन आहे 16 ते 18 क्विंटल पर्यंत आपण याच्या मित्रांनो उत्पन्न मिळतं। त्याचबरोबर मित्रांनो श्रीराम सुपर सीड्स कंपनीचे श्रीराम सुपर 111 ही व्हरायटी। या व्हरायटीची लागवड मित्रांनो वेळेवरच केली जाते, पण उत्पन्नाच्या दृष्टीने विचार करायला गेलं तर ही व्हरायटी सगळ्यात एक नंबर आहे। श्रीराम सुपर कंपनीची 111 ही व्हरायटी एकरी आपल्याला 18 ते 22 क्विंटल पर्यंत मित्रांनो उत्पन्न देते। त्याचबरोबर मित्रांनो आता शेवटची आणि 5वी व्हरायटी आहे ती म्हणजे श्रीराम सुपर सीड्स कंपनीची श्रीराम सुपर 303 ही व्हरायटी मित्रांनो। याची लागवड सुद्धा वेळेवर करावी लागते। वेळेवर लागवड केल्यानंतर उत्पन्न सुद्धा याचं चांगलं मिळतं। एकरी याचं 18 ते 20 क्विंटल पर्यंत उत्पादन मित्रांनो मिळतं। आता मित्रांनो याच्या प्रतवारी झालेलं आपण सांगितलं की कुठल्या व्हरायटी कालावधी कुठला एक वेळेवर केली पाहिजे, उशिरा केली तरी चालते का, त्याच्याबरोबर उत्पन्नासाठी कुठल्या व्हरायटी आहेत, घरी खाण्यासाठी कुठल्या व्हरायटी आहे, हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे या व्हिडिओमध्ये। आता या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या जसं शेताची प्रतवारी असेल किंवा घरी खायचं असेल किंवा उत्पन्नासाठी असेल तर या टॉपच्या 5 व्हरायटी मित्रांनो मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत। या व्हरायटींची लागवड केली तर निश्चितच तुम्ही या रब्बी हंगामामध्ये आपल्या गव्हापासून चांगलं उत्पन्न मिळवू शकता। तर इथून पुढचा व्हिडिओ गव्हाच्या संदर्भातला कोणता तुम्हाला बघायला आवडेल कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।